नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, टी सी टी टीची तयारी करणारे सर्व डी एड अभियोग्यताधारक यांचं शिक्षक भरती हेल्प डेस्क या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. या चॅनलवर आपण जे काही स्टेट बोर्ड आहेत पहिली ते 10वीचे जे काही आपल्याला परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकं आहेत त्यांची ते सर्व पुस्तकांचे आपण रिव्हिजन, अगदी क्विक रिव्हिजन म्हणजे जास्तीत जास्त वेळेत तुमचा कमीत कमी वेळेत तुमचा जास्तीत जास्त अभ्यास व्हावा यासाठी आपले चॅनल तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरेल. आणि या पुस्तकांची PDF हवी असेल, काही अभ्यास साहित्य लागणार असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे आपल्या या टेलिग्राम ग्रुपची, तर त्याच्यावर तुम्ही जॉईन होऊ शकता. तसेच व्हॉट्सअप चॅनलची पण लिंक दिलेली आहे, तिथे पण तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि KVSचे असतील TET CTET संदर्भातील सर्व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्ही नक्कीच हे चॅनल जॉईन करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला ज्या काही विषयामध्ये शंका आहे, गणित असू दे, इंग्लिश असू दे, तुम्ही कमेंटमध्ये सुचवू शकता. त्यानुसार मी तुम्हाला लेक्चर बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर आपण सामान्य विज्ञान हे 6वीचं पुस्तक आज पाहणार आहोत. अगदी क्विक रिव्हिजन पाहणार आहोत. आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने जेवढा घटक IMP आहे तेवढ्याच घटकाचा आपण इथे एक्सप्लेनेशन पाहणार आहोत, तेवढाच घटक आपण इथं अभ्यासणार आहोत. तर चला तर चालू करूया. इयत्ता 6वीचे सामान्य विज्ञान या विषयाचे पुस्तक. पहिला आपण या विषयातील घटक पाहून घेऊ जे आता आपण अभ्यासायचे आहेत. पहिला टॉपिक आहे नैसर्गिक संसाधने, हवा आणि पाणी. दुसरा सजीवसृष्टी. तिसरा सजीवातील विविधता आणि वर्गीकरण. चौथा आपत्ती व्यवस्थापन. पाचवा पदार्थ सभोवतालची अवस्था आणि गुणधर्म. 6 पदार्थ आपल्या वापरातील. 7 पोषण आणि आहार. 8 आपली अस्थिसंस्था व त्वचा. 9 गती व गतीचे प्रकार. 10 बल व बलाचे प्रकार. 11 कार्य आणि ऊर्जा. 12 साधी यंत्रे. 13 ध्वनी. 14 प्रकाश व छायानिर्मिती. 15 चुंबकांची गंमत आणि 16 विश्वाचे अंतरंग. तर सुरुवातीच्या धड्यामध्ये पहिल्या धड्याचं नाव आहे नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन. IMP आपल्याला काय लागणार आहे तर 3 थर आहेत आपले. तर कुठले वातावरण, जलावरण आणि शिलावरण. जो जमिनीचा भाग आहे त्याला शिलावरण म्हणतात, जो पाण्याने वेढलेला आहे त्याला जलावरण आणि वरचा आहे तो वातावरणाचा. वातावरणामध्ये आता आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पृथ्वीमध्ये सर्वात जास्त जर काय असेल तर पाणी आहे आणि ते पाण्याचं प्रमाण दिलं आहे तर पाणी 71% आहे पृथ्वीवर आणि जमीन 29% आहे. त्याच्यानंतर हवेमध्ये जे काही विविध वायू आहेत त्यांचं प्रमाण पण विचारलं जातं. तर तपांबरामध्ये हवेतील एकूण वायूंच्या सुमारे 80% वायू असतात. कुठल्या थरामध्ये जे काही वातावरणाचे थर आहेत, तपांबर, स्थितांबर, बाह्यांबर, त्याच्यामध्ये सर्वात जास्त वायूंचं प्रमाण हे 80% वायूंचं प्रमाण तपांबरामध्ये असतं आणि स्थितांबरामध्ये हेच प्रमाण 19% असतं. आणि नंतर पुढे दलांबर व आयनांबरामध्ये वायूंचे हे प्रमाण कमी होत जाते. तर आता वायू कोणते आहेत बघा. तर नायट्रोजन 78% सर्वात जास्त. हवेतील घटकामध्ये सर्वात जास्त प्रमाण असणारं जर कुठला वायू असेल तर नायट्रोजन. 78% नायट्रोजनचं प्रमाण 78%. ऑक्सिजन 21%. त्याच्यानंतर आर्गॉन आहे 0.9%. कार्बन डायऑक्साईड 0.03% आणि इतर जे वायू आहेत त्यांचं प्रमाण किती आहे 0.07%. तर काही वायूंचे उपयोग पण विचारले जातात. तर नायट्रोजन कशासाठी उपयोग होतो नायट्रोजनचा, तर प्रथिन मिळण्यास मदत करतो. हा पूर्ण चार्ट आपल्यासाठी IMP आहे. तर प्रथिने मिळवण्यासाठी नायट्रोजनचा वापर होतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ डबाबंद ठेवण्यासाठी देखील नायट्रोजनचा उपयोग आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजनचा उपयोग सजीवांना श्वसनासाठी, ज्वलनासाठी उपयोगी आहे. कार्बन डायऑक्साईड हे वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात. अग्निशामक नळकांड्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. विजेच्या बल्बमध्ये आर्गॉनचा वापर करतात. हेलियमचा वापर विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये. निऑनचा वापर रस्त्यावरच्या दिव्यामध्ये आणि क्रिप्टॉन फ्लोरोसंट पाईपमध्ये आणि झेनॉनचा फ्लॅश फोटोग्राफीमध्ये. परत एकदा बघा, नायट्रोजनचा वापर प्रथिने मिळवण्यासाठी केला जातो. ऑक्सिजनचा सजीवांना श्वसनासाठी, ज्वलनासाठी. कार्बन डायऑक्साईड वनस्पती अन्न तयार करण्यासाठी तसेच अग्निशामक नळकांड्यामध्ये. आर्गॉनचा विजेच्या बल्बमध्ये IMP आहे. हेलियम विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये. निऑनचा रस्त्यावरच्या दिव्यात आणि क्रिप्टॉनचा फ्लोरोसंट पाईप व झेनॉनचा फ्लॅश फोटोग्राफीमध्ये उपयोग होतो. त्याच्यानंतर तुम्हाला माहीतच आहे की ओझोनचा थर जो काय अतिनील किरणांपासून मानवाचे संरक्षण करतो. 16 सप्टेंबर हा दिवस विचारला जातो जागतिक ओझोन संरक्षण. जगामध्ये ओझोन संरक्षण दिन म्हणून 16 सप्टेंबर हा दिवस विचारला जातो. अभ्यास आता आपली स्ट्रॅटेजी काय असेल बघा. आपण स्टार्ट टू एंड अगदी पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत पुस्तक वाचणार आहे का नाही, तेवढा वेळ पण नाही आहे आपल्याकडे आता. त्यामुळे आपण पटपट मग वाचायचं असतं तरी नक्की काय, हे सगळे बॉक्स वगैरे, टेबल वगैरे दिलेले असतात. जे काय फॅक्च्युअल डाटा दिलेला असतो तो आपल्याला विचारलाच जातो, त्यामुळे तो वाचणे मस्ट आहे. त्याच्यामध्ये बघा
सर्वात जास्त जे काही पृथ्वीवरचं पाणी आहे ते कशाच्या स्वरूपात आहे तर समुद्र महासागराच्या स्वरूपात विखुरलेलं आहे. त्याच्यानंतर हे काही जास्त महत्त्वाचं नाही आहे. आता हे जमिनीचे थर हे पण नाही इतकं विचारलं जात. तर आता हे जमिनीच्या थराचा ही नवीन आकृती दिलेली आहे बघा. जमिनीचा वरचा जो थर असतो त्याला काय म्हटलं जातं? कुथित मृदा. आणि कुथित मृदाच्या खालचा जो काही थर आहे त्याला काय म्हटलं जातं तर मृदा. आणि मृदाच्या खाली जो काय आहे त्याला अपरिपक्व मृदा. त्याच्यानंतर अपरिपक्व मृदेच्या खाली कुठला येतो थर तर परिपक्व मृदेचा. त्याच्यानंतर मातीचा थर व लहान खडक आणि मूळ खडक. तर बघा, वरपासून आपण खालपर्यंत मातीचे जे काही जमिनीचे थर आहेत ते जर पाहत गेलो तर सगळ्यात वरचा थर येतो तो कुथित मृदेचा. त्याच्या खाली मृदेच्या खाली अपरिपक्व मृदा. त्याच्यानंतर येतो तो लहान खडक आणि मूळ खडक. आता मृदा तयार होण्याची क्रिया याच्यामध्ये आपल्याला काय आहे तर परिपक्व मृदेचा 2.5 सेमीचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्ष लागतात. 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी 1000 वर्ष लागतात. त्याच्यानंतर काय बघा, सुपीक मृदेमध्ये वरच्या थरात कुथित मृदेचे प्रमाण जे काय आहे ते किती असतं? 33% ते 50% असतं बास. त्याच्यानंतर पुढचं काय महत्त्वाचं आहे बघा आपल्यासाठी, उपलब्ध जी काही जमीन आहे पृथ्वीवर त्यापैकी टोटल जमीन किती उपलब्ध आहे? 29%. आणि पिण्यासाठी उपलब्ध पाणी किती आहे? 0.3%. आणि ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे? 21%. खूप IMP चार्ट आहे पहा की पृथ्वीवर जी काही जमीन आहे ती 29%, पिण्यासाठी पाणी आहे ते फक्त 0.3% आणि ऑक्सिजन 21% आहे. आता कोण काय करते? यातली ही संस्था महत्त्वाची आहे. भारतीय हवामानशास्त्र संस्था 1875 स्थापन करण्यात आली. हवामानशास्त्र संस्था 1875. त्याच्यानंतर सजीवसृष्टी आपण दुसऱ्या धड्याला लागलेलो आहोत. तर दुसऱ्या धड्यामध्ये काय काय महत्त्वाचं आहे पहा. तर हे प्रकाशसंश्लेषणाची क्रिया. प्रकाशसंश्लेषणासाठी आवश्यक घटक बघा, ऑक्सिजन लागतो, कार्बन डायऑक्साईड लागतं आणि सूर्यप्रकाश यांच्या सानिध्यामध्ये प्रकाशसंश्लेषण ही क्रिया पार पडते. तर श्वसन हे सजीवांचे लक्षण आहे. आता ह्या ज्या काही श्वसन असेल, उत्सर्जन असेल, आता प्राण्यांच्या शरीरात होणाऱ्या अनेक क्रियामधून निरुपयोगी टाकाऊ पदार्थ तयार होतात, त्यांना उत्सर्ग म्हणतात. हे उत्सर्ग शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियाला उत्सर्जन म्हणतात. आता प्राण्यांमध्ये उत्सर्जनाचे विविध अवयव असतात. ह्या काही सजीव ज्या काही क्रिया करतात, श्वसन असेल, उत्सर्जन असेल, यांची माहिती पण आपल्याला काही प्रमाणात पाहायला मिळते. आता चेतना हालचाल. चेतना म्हणजे एखाद्याची जाणीव होणे, सेन्स होणे. चेतनाक्षमता हे सजीवांचे काय आहे? लक्षण आहे. प्रजनन किंवा पुनरुत्पादन. प्रजनन म्हणजे काय? स्वतःसारखा जीव तयार करणे. आता ठराविक आयुर्मान हे विचारलं जातं बघा. तर कुत्र्याचं आयुर्मान विचारलं जातं तर 12 ते 18 वर्ष. शहामृगाचं आयुर्मान येतं 50 वर्ष. याच्यावर प्रश्न पण येऊन गेलेले आहेत. आता हे IMP आहे. दक्षिण अमेरिकेतील गॅलापेगॉस बेटावर आढळणाऱ्या महाकासवाचे आयुर्मान किती? 170 वर्षे. कुठं आढळतं तो? दक्षिण अमेरिका, गॅलापेगॉस बेट. आता पेशीमय रचना बघा, एकपेशीय प्राणी आणि बहुपेशीय प्राणी. माणूस हा बहुपेशीय प्राणी आहे. एकपेशीय प्राणी म्हणजे काय? फक्त एकाच पेशीपासून बनलेल्या प्राण्याने एकपेशीय सजीव. तर जे एकापेक्षा 2पेक्षा संख्य पेशींनी बनलेलं असतं त्यांना बहुपेशीय म्हणतात. मग बहुपेशीयमध्ये सगळेच येतात. माणूस असेल, उंदीर, झुरळ, बाकी सगळे, अमिबा, पॅरामेशियम हे यांचा समावेश एकपेशीय सजीवामध्ये होतो. आता कोण काय करते? दुसरी संस्था, महत्त्वाची संस्था बघा, भारतीय वनस्पती संरक्षण संस्था 1890चे, भारतीय प्राणी संरक्षण संस्था 1916चे. वनस्पती संरक्षण 1890, प्राणी संरक्षण 1916. त्याच्यानंतर पहा, उपयुक्त सजीव आणि अपायकारक सजीव ज्यांचा आपल्याला उपयोग होतो. मग काय मांजर असेल, कुत्रा असेल, यांना उपयुक्त सजीव म्हणतात. आणि अपायकारक म्हणजे काय? ज्याच्यामुळं इजा होते किंवा माणसाला धोका होतो, प्रदूषण होतं, दूषित पाणी होतं, ही सगळी काय आहेत? ही अपायकारक सजीव आहेत. त्यांचे इथं फोटो वगैरे दिलेले आहेत, पाल, झुरळ, उंदीर. आता हिंस्र सजीव तुम्हाला माहीत आहे, ते हिंस्र सजीव इथं फोटो पाहून घ्या. त्याच्यानंतर आता आपण लागलेलो आहोत तिसऱ्या धड्याला. आता तिसऱ्या धड्यामध्ये काय काय महत्त्वाचं आहे तर ही झाड आहे. आता झाडाचे अवयव, फूल, पान, खोड, फळ, मूळ. आता खोड आणि मुळातला फरक कळत नाही. जमिनीच्या आतमध्ये जे वाढतं त्याला मूळ म्हणतात आणि जमिनीच्या वर जो भाग असतो त्याला खोड म्हणतात. आणि खोडाचा उपयोग, आता इकडे बघा, फूल काय आहे तर एक आकर्षक भाग आहे, पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे साधन आहे. पान काय आहे? पानामध्ये काय होतं? वनस्पतीचं अन्न तयार होतं. खोडामध्ये काय तर वनस्पतीची जी काही उंची असेल,
ती कशावर अवलंबून असते? खोडावर. म्हणजे आता तुम्हाला साधं उदाहरण बघा, आंब्याचं झाड असेल, वडाचं झाड असेल, खोड किती मजबूत असतं. वडाचंच धरा, खोड किती मजबूत असतं, घेरा भरपूर असतो. म्हणजे आपल्या एखादे घर बांधताना त्याचा पाया जसा मजबूत असावा लागतो तसं ती वनस्पती केवढी आहे, काय आहे, ते सगळं खोडावर अवलंबून असतं. आता फळे काय, एक बी असणारे किंवा अनेक बिया असणारे फळे असतात. आणि फळे काय आहेत की वेगवेगळ्या आकारांचे असतात. आता वाटाणा ही या शेंगा म्हणजे पण फळेच आहेत. आता सोटमूळ आणि तंतुमूळ बघा. सोटमूळ म्हणजे काय? जास्वंद, वड. मूळ जमिनीच्या खाली वाढते त्याला काय म्हणतात? मूळ. आणि मुळाचे 2 प्रकार आहेत, सोटमूळ आणि तंतुमय मूळ. सोटमूळ म्हणजे काय? जास्वंद आणि वड म्हणजे मोठ्या मोठ्या वनस्पती ज्या वाढतात त्यांचं मूळ कसं असतं? सोटमूळ. आणि तंतुमय म्हणजे अगदी बारीक धाग्यासारखं जे असतं. तुम्ही कांद्याची भाजी वगैरे पाहिली असेल बघा, बारीक बारीक असे खाली असं बारीक असं ते केसासारखे भाग असतात, त्याला असते तंतुमय मूळ. तंतूसारखी मुळं असतात म्हणून त्यांना तंतुमय मूळ म्हणतात. बाकी इतकं जास्त काय लक्षात ठेवण्यासारखं नाही आहे. आता त्याच्यानंतर पुढं जीवनक्रमानुसार वनस्पतींचे वार्षिक, द्विवार्षिक, बहुवार्षिक असे प्रकार पडतात. हे पण काय महत्त्वाचं नाही. आता इथं महत्त्वाचं आहे बघा. राप्लेशिया आर्नॉल्डी वनस्पतीच्या फुलाचा व्यास हा सुमारे 1 मीटर असतो. या उलट जगातील सर्वात लहान फूल उल्फिया. काय? उल्फिया. सर्वात मोठं फूल राप्लेशिया आर्नॉल्डी आणि सर्वात लहान फूल उल्फिया. त्याचा व्यास किती आहे? 0.5 मिलीमीटर. त्याच्यानंतर पुढे या. एकपेशीय, बहुपेशीय झाले. आता पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय काय? तर पाठीचा कणा असलेलं प्राण्यांना पृष्ठवंशीय प्राणी आणि कणा नसलेल्या प्राण्यांना अपृष्ठवंशीय प्राणी म्हणतात. अंडज आणि जरायूचा काय प्रकार आहे बघा. ज्यांचे प्रजनन प्रजनन प्रकारानुसार प्राण्यांचे अंडज आणि जरायूचे असे 2 प्रकार पडतात. जे अंडी घालतात त्यांना अंडज प्राणी म्हणतात आणि जे पिलांना जन्म देतात त्यांना जरायूज प्राणी म्हणतात. भूचर, जलचर, उभयचर असे पण प्रकार पडतात. आता घार, गरुड, कावळा, फुलपाखरे, मधमाशी हे विविध ठिकाणी राहत असलेले तरी हवेमध्ये संचार करतात, त्यांना खेचर असे म्हणतात. त्याच्यानंतर आता आपण 4थ्या धड्याला लागलेलो आहोत. आता हे खूप महत्त्वाचं आहे बघा. 1993ला लातूरमध्ये धड्याचं नाव काय? आपत्ती व्यवस्थापन. आपत्तीशी संबंधित सर्व माहिती आपल्याला या धड्यात पाहायची आहे. 1993 लातूर येथे किल्लारी भूकंप झाला. जुलै 2005ला काय झालं? मुंबईमध्ये मोठा महापूर आला होता. जुलै 2014मध्ये पुण्या इथं आंबेगावला माळीण हे गाव दरड कोसळून उद्ध्वस्त झालेलं. त्याच्यानंतर नोव्हेंबर 2015ला तामिळनाडूत झालेल्या अतिवृष्टीने अनेक लोक मृत्युमुखी पडले. हे 4-5 तारखा लक्षात ठेवा. 1993 किल्लारी भूकंप, जुलै 2005 मुंबई महापूर, जुलै 2014 पुणे आंबेगावमधील माळीण गाव दरड कोसळल्यामुळं उद्ध्वस्त झालं. त्याच्यानंतर नोव्हेंबर 2015 तामिळनाडूतील मोठा पूर. त्याच्यानंतर हे सगळे आपत्ती, भूकंप हे सगळं ह्याची माहिती दिलेली आहे. ह्याच्यात काय फॅक्च्युअल डाटा इतका असा नाही. आता इथं बघा, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची स्थापना 2005मध्ये करण्यात आली आणि आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नियोजन करण्याचे काम ही संस्था करत आहे. आता हे पहा, हे पण लक्षात असू दे. पोलीस दलाचा आपत्ती व्यवस्थापनासाठी संपर्क क्रमांक पहा. पोलीसचा 100 आहे. अग्निशमन दल म्हणजे जे फायर ब्रिगेडचे गाड्या असतात त्यांचा 101 आहे. रुग्णवाहिका 102 आणि आपत्ती नियंत्रण कक्ष 108. परत पहा, पोलीस 100, अग्निशामक दल म्हणजे जे आग लागल्यावर विझवायला येतात गाड्या पाण्याच्या त्यांना अग्निशामक दल किंवा फायर ब्रिगेड दल म्हणतात, त्याचा 101 आहे. रुग्णवाहिका 102 आणि आपत्ती नियंत्रण कक्ष 108 क्रमांक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ही आपत्ती ओढवली की काय आपण खबरदारी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे, त्याचे प्राथमिक जे काही उपाय आहेत ते दिलेले आहेत वरच्या ह्याच्यात. आता 5वा धडा पहा, पदार्थ सभोवतालची अवस्था आणि गुणधर्म. आता 19व्या शतकात विलार्ड गिब्स या शास्त्रज्ञाने पदार्थांची वैशिष्ट्ये ही त्यांच्या अवस्थावर आणि कणांच्या संरचनेवर अवलंबून असतात हे दाखवून दिले. कोणी? विलार्ड गिब्स. काय दाखवून दिलं तर पदार्थांची वैशिष्ट्ये त्यांच्या अवस्थांच्या कणांवर आणि कणांच्या संरचनेवर अवलंबून असतात हे दाखवून दिले. आता बघा, स्थायू, द्रव आणि वायू तुम्हाला माहीतच आहे. स्थायू म्हणजे लोखंडाचा तुकडा, जे काही स्थायू वस्तू दिसतात माहीतच आहेत सर्वांना. द्रव पाणी, स्पिरिट, तेल, वायू, हवा. आता आकार बघा, स्थायूंना आकार असतो का? असतो. द्रवांना असतो का? तर नाही. आणि वायूंना पण नाही. आकारमान बघा, आकारमान काय की स्थायूंना आकारमान असते, द्रवला पण आकारमान असते, पण ठराविक आकारमान वायूला नसते. फक्त काय लक्षात ठेवा, द्रव आणि वायू स्वतःचा आकार नसतो आणि वायूमध्ये फक्त आकारमान नसते, बाकी स्थायू, द्रव आकारमान असते. त्याच्यानंतर पहा, आता हे काही उदाहरणे पहा. तापमान
उकळते पाण्याचं तापमान किती असतं? 100 डिग्री सेल्सिअस. गोठणारे पाणी 0 डिग्री सेल्सिअस. हवा किती असते हिवाळ्यात? रात्रीच्या वेळी 15 अंश सेल्सिअसपेक्षा कमी. उन्हाळ्यामध्ये भर दुपारी 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त. फ्रीजमधील तापमान हे 5 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असतं. फ्रीजर जिथं बर्फ बनतो, बर्फ बनवायला आपण ठेवतो, तिथलं तापमान किती असतं? तर -18 अंश सेल्सिअस. शरीराचं तापमान, मानवी शरीराचं तापमान सुमारे 37 अंश सेल्सिअस. हे तापमान बरेचदा विचारलं जाते. मानवी शरीराचे तापमान किती? 37 अंश सेल्सिअस. का त्याच्यानंतर पहा गोठण बिंदू. आता गोठण बिंदू काय? तर एका ठराविक तापमानावर पाणी आणखी थंड नव्हता, त्याचा बर्फ बनतो. पाण्याचा बर्फ ज्या तापमानाला बनतो त्याला म्हणायचं गोठण बिंदू. त्याच्यानंतर आता अवस्थांतर जे होतं म्हणजे स्थायूचं द्रायू, द्रायूचं वायूत, हे जे अवस्थांतर होतं म्हणजे पदार्थाचं एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये जे रूपांतरण होतं, याचे विविध उपयोग बघा. आता पॅराफिन वॅक्स म्हणजेच मेण वितळून काय केलं जातं? मेणबत्त्या बनवल्या जातात. गोठवलेला कार्बन डायऑक्साईड म्हणजेच त्याला शुष्क बर्फ म्हटलं जातं किंवा ड्राय आईस म्हटलं जातं. त्याच्यापासून आईस्क्रीम तयार करताना व थंड ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. IMP आहे. द्रवरूप नायट्रोजनचा हा प्रश्न येऊन गेलेला आहे. द्रवरूप नायट्रोजनचा उपयोग रक्तपेशी व पशूंचे रेत टिकवून ठेवण्यासाठी होतो. वाळू वितळवून काच बनवली जाते. त्याच्यानंतर सोने चांदी यांच्यापासून दागिने, अवजारे बनवण्यासाठी लोखंड वितळवले जाते. आता द्रवरूप नायट्रोजनचा हा प्रश्न येऊन गेलेला आहे. पहा तुम्ही TETचे क्वेश्चन पेपर चाळून पहा, तुम्हाला आपल्या चॅनलवर पण इथं टेलिग्राम लिंकवर पण मिळून जातील. द्रवरूप नायट्रोजनचा उपयोग रक्तपेशी व पशूंचे रेत, पॅराफिन वॅक्स मेणबत्त्या तयार करण्यासाठी, कार्बन डायऑक्साईड म्हणजे शुष्क बर्फाचा वापर आईस्क्रीम तयार करण्यासाठी केला जातो. त्याच्यानंतर पहा पदार्थाचे गुणधर्म बघा. ठिसूळपणा, कठीणपणा, स्थितिस्थापकता, प्रवाहिता. इतकं जास्त असं मेजर काय नाही आहे त्याच्यामध्ये, तुम्ही वाचलं तरी ते पटकन लक्षात येईल तुम्हाला. आपण IMP तेवढं पाहूया. तर धातूमध्ये वीज वाहते. सर्व धातू विजेचे कमी अधिक प्रमाणात वाहक असतात. या गुणधर्माला काय म्हटलं जातं? विद्युत वाहकता. आणि धातूच्या तुकड्याला एका ठिकाणी उष्णता दिली तरी काही वेळा तो पूर्ण तुकडा गरम होतो, याला म्हणतात उष्णता वाहकता. आता साधं एक्झाम्पल घ्या ना तुम्ही. गॅसच्या तिथं आपलं एखादी पळी घ्या, मोठा चमचा घ्या आणि तो असं गरम करायला ठेवा. तो सुरुवातीचा भाग सुरुवातीला तापतो आणि नंतर आपण काही वेळ ते तसंच धरून ठेवला तर आपल्या हातापर्यंत त्याची ती उष्णता वाहत येते. म्हणजे काय? तर एका ठिकाणी उष्णता दिली तर काही वेळा तो पूर्ण तुकडा गरम होतो, याला म्हणायचं उष्णता वाहकता. आपल्या 6वा धडा पहा. 6व्या धड्याचं नाव आहे पदार्थ आपल्या वापरातील. जे काय आपण रोजच्या वापरात जे काही वापरतो पदार्थ त्यांची माहिती दिलेली आहे. नैसर्गिक पदार्थ म्हणजे काय? निसर्गात उपलब्ध असलेले पदार्थ. इथं फोटो वगैरे दिलेले आहेत, पाहून घ्या. त्याच्यानंतर बघा चार्ल्स गुडियरच्या हातून रबर आणि गंधक यांचे मिश्रण चुकून पेटत्या स्टोव्हवर पडले. स्टोव्ह विझल्यानंतर रबराचे अधिक टणक व कमी ताणले जाणारे असे स्वरूप झाल्याचे त्याच्या लक्षात आले. हाच प्रयोग पद्धतशीरपणे करून त्याने व्हल्कनायझेशनचा शोध लावला. कोणी लावला? चार्ल्स गुडइयर व्हल्कनायझेशनचा शोध लावला. आता हे टायर वगैरे बघा, आपलं प्लास्टिक असतं का? आणि टायरमध्ये कठीण, त्याच्यामध्ये बघा थोडाफार फरक जाणवतं का? बघा अगदी कठीण असतं ते. टायर बघा कसे असतात, लवचिक असतात का हार्ड असतात बघा. त्याच्यानंतर झाडाचे वनस्पतीशास्त्रीय नाव काय? हेविया ब्राझिलियान्सिस. कुठलं? तर रबराचं नाव काय? की हेविया ब्राझिलियान्सिस असे आहे. भारतात रबराचे सर्वात जास्त उत्पादन कुठं होतं? केरळ राज्यात. IMP आहे. भारतात सर्वात जास्त रबराचं उत्पादन कुठल्या राज्यात होतं? केरळ राज्यामध्ये. आता त्याच्यानंतर बघा, भारतात वर्तमानपत्रासाठी कागद तयार करणारा पहिला कारखाना 1955 मध्ये कुठं झाला? नेपानगर, आंध्र प्रदेश. कुठं? नेपानगर, आंध्र प्रदेश. आणि सोनगड येथेही कागद तयार केले जातात. आता महाराष्ट्रात कुठं होतं कागदाचं उत्पादन? चंद्रपूर जवळ बल्लारपूर येथे. आता रेशीम हा नैसर्गिक धागा रेशीम कीटकाच्या कोशापासून मिळवतात. एका कोशापासून 500 मीटर ते 1300 मीटरपर्यंत लांबीचा धागा मिळतो. त्याच्यानंतर रेशमाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन प्रथम चीनमध्ये सुरू झाले असे म्हणतात. आता नायलॉन पहा. या धाग्याचा शोध न्यूयॉर्क व लंडन येथे एकाच काळात लागला, म्हणून न्यूयॉर्कचे NY व लंडनचे लॉन म्हणून नायलॉन. लक्षात येते का? NY नॉय कशाचं? न्यूयॉर्कचं, आणि लॉन कशाचं? लंडनचं. असं 2 देशामध्ये ह्याचा शोध लागला म्हणून ते, आणि त्याच्या अध्यक्षरावरून नायलॉन असं त्या धाग्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर रेयॉन काय? तर कापूस व लाकडाचा लगदा हा प्रश्न येऊन गेलेला आहे. कापूस
व लाकडाचा लगदा सोडियम हायड्रॉक्साईड नावाच्या रसायनामध्ये विरघळून एक द्रावण तयार केले जाते आणि यापासून काय रेयॉन धागे मिळवले जातात आणि यांना मजबूत आणि चकाकी असते म्हणून यांना कृत्रिम रेशीम असे सुद्धा म्हणतात. रेयॉन धाग्यांना काय म्हटलं जातं? कृत्रिम रेशीम. आता डेक्रॉन, टेरेलिन, टेरिन हे सगळे धाग्यांचे प्रकार आहेत. खनिज तेलापासून मिळणाऱ्या विविध हायड्रोकार्बन घटकांचा बहुवार्षिक शृंखला तयार करण्यासाठी वापर होतो. अशा बहुवार्षिकीचे द्रावण बारीक छिद्रे असलेल्या चाळणीतून दाबतात. यातून तयार होणारे धागे थंड झाल्यावर त्याचा एक अखंड आणि लांब तंतू बनतो. या तंतूंना पीळ देऊन धागा बनवतात. आता हायड्रोकार्बन म्हणजे काय? तर खनिज तेलापासून मिळणारे एक घटक आहे आणि बहुवार्षिक शृंखला याचा अर्थ काय? तर लहान घटकांची एकत्र गुंफण होऊन तयार होणारी अखंड साखळी. आपण धागे बघितले याच्यामध्ये. त्याच्यानंतर आता आपला 7वा धडा पोषण आणि आहार IMP धडा आहे. तर आपण काय करू, हा आपला पहिला पार्ट असेल आणि दुसरा पार्ट जो आहे तो कारण व्हिडिओ खूपच लांबेल त्यामुळे अगदीच 15-20 मिनटाची अर्ध्या तासाची व्हिडिओ पाहिला तर तुमची रिव्हिजन म्हणजे तुम्हाला पण असं बोर होणार नाही. त्यामुळे हा आपण इथे स्टॉप करतो आहे आणि जो 7व्या धड्यापासून जो उरलेला पार्ट आहे तो त्याचा दुसरा पार्ट येईल आणि तो पण पाहायला तुम्ही विसरू नका. आणि तुमच्या काही कमेंट असतील आणि कोणती पुस्तके घ्यावीत मी आणखीन कुठल्या घटकाचे उजळणी करून घ्यावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सुचवू शकताय. गणिताच्या ट्रिक्सचे आपण शॉर्ट्स पण अपलोड करणार आहोत, ते पण तुम्ही पाहून घ्या आणि नक्कीच मित्रमैत्रिणींना या चॅनलची लिंक शेअर करून नक्की सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तर धन्यवाद.